गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज मी सकाळपासूनच व्हिडिओ स्टार्ट करते. तर आज मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. तर काय असते काय नाही, तिला आनंद होतो. हां तर ती गाणं पण ऐकते त्यामुळे ती पण हो. मग आता नाही का ते तर मी सकाळी म्हटलं काहीतरी नाश्त्यासाठी बनवावं. तर नाश्त्यासाठी मी काहीच बनवलेलं नाही आहे. तर मी डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली. म्हटलं तर पहिले स्वयंपाकच करून घेऊया, नंतर मग बाकीचे कामं करूयात. तर घरातलं बाकीचं सगळं मी आवरून झालं, माझं पण आवरून झालं. आणि आता मी बनवणार आहे काहीतरी, म्हणजे घरात काहीच नव्हतं असं लिटरली भाजीसाठी. तर म्हटलं चला तर घरामध्ये अंडे होते पडलेले, तर मग त्याचीच भाजी बनवावं म्हटलं. तर मस्तपैकी मी नाहीतरी राजूला खूप आवडतं अंडे आणि भात आवडतं तिला. तर त्यासाठी मी पटकन अंडे उकडून घेतली आणि इथे अंडे उकडून घेतलेले आहेत. तर इथं मी भाजी आता लगेच करणार आहे याच्यामध्ये. आणि हा मसालासुद्धा वाटून घेतलेला आहे बघा. आणि सगळं कट करून घेतलेलं आहे. थोडं टोमॅटो आणि हे राहिलेलं आहे. इथं पीठ पण मळून घेतलेलं आहे. तर आणि इथं आपला ऑलरेडी हा भात झालेला आहे. हा इथं खिचडी भात केलेला आहे बघा मी. तर राजूला आवडतं खिचडी भात आणि दिशाला पण खूप आवडतं, म्हणून मी खिचडी भात केला अंड्याच्या भाजीबरोबर. तर हे असं मी सगळं बनवत आहे. सगळं स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग बोलते तुमच्यासोबत. तर बघा आमचे हे आज मला हेल्प करणार आहेत. आज संडे आहे तर मला म्हटले मी तुझ्यासाठी काहीतरी तुला आम्ही हेल्प करतो, तेवढीच मदत होईल तुला. म्हणून बघा हे अंडे आता ते मस्त वरचं साल त्याचं काढून घेतात ते आणि भाजीला फोडणी देणार आहेत. मस्त मस्त मसाला पण रेडीच आहे. आता भाजी फोडणी देणार आहेत ते. त्यांना मी सांगणार आहे स्टेप बाय स्टेप कसं कसं करायचं आहे ते सगळं. चला तर आज नवरवाच्या हातची भाजी खायला मिळणार आहे. तर मीठ टाकणार आहे, अगदी थोडंसं टाकणार. आपण भाजीमध्ये पण टाकणारच आहोत, वरूनच टाकणार आहे. थोडंसं वरून हळद, मीठ आणि हे थोडंसं लाल तिखट पण टाकणार आहे वरूनच. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद. हे पहिल्यांदा मी थोडंसं शॅलो फ्राय करून घेणार आहे, पूर्ण फ्राय करणार नाही आहे. तर ह्याच्यामध्ये हे सगळे मसाले टाकून झालेत, मस्त लावून झालेत. आता हे तेल पण टाकतात ते इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. हां कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये जाणार हे आपले अंडे. शॅलो फ्राय फक्त वरच्यावर करून घ्यायचं, जसं आपण बिर्याणीला करतो ना. अंडा बिर्याणी जेव्हा आपण करतो की नाही, त्यावेळी जसं करतो तसं थोडंसं शॅलो फ्राय करायचे बस. आपण हे अंडे काढून घेतलेले आहेत. आता या तेलामध्येच आपण आधी मसाले टाकणार आहोत. इथे हळद आहे, सॉरी हळद नका टाकू, आधी लाल तिखट टाका. लाल तिखट हां टाका. आपलं अजून टाका थोडीशी लाल तिखट. बाकीचे मसाले टाका हे सगळे. जिऱ्याची पावडर आहे, हे गोडा मसाला आहे, अर्धा सगळं चमचा टाकायचं. ठीक आहे, झालं. आता याच्यामध्ये कांदा टाकायचा आपल्याला. कांदा फ्राय करून घ्यायचा. कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकणार, अगदी थोडंसं, हा मसाला शिजण्याकरता. हे जे आपण कांदा, सगळे बाकीचे मसाले आणि टोमॅटो वगैरे जे आहेत ना, ते शिजण्याकरता मी थोडंसं पाणी टाकले. आणि थोडंसं हे पाणी आटलं, ते टोमॅटो आणि कांदा चांगला शिजला, थोडासा असा मेल्ट झाला ना, की मग त्याच्यामध्ये आपण बाकीचा मसाला आपण जो वाटला आहे ना तो टाकणार आहोत त्याच्यामध्ये.
मी अंड्याच्या ग्रेव्हीसाठी मसाला जो वाटून घेतला होता ना, तर याच्यामध्ये मी काय काय टाकलं तर ते तुम्हाला सांगते. याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकले, भाजले त्या शेंगदाण्यांना छान. मग शेंगदाणे त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर, थोडंसं अर्धा इंच असं आलं. हाच मसाला आपल्याला वाटायचा आहे आणि हाच मसाला याच्यामध्ये टाकायचा. छान होती भाजी ही. आपण म्हणजे वेगवेगळ्या पद्धती असतात. मी तो बाकी दुसरा मसाला असतो जो आपण चिकन मटनसाठी वापरतो ना मसाला, तो पण मी भाजून टाकतो. तर त्याच्यात पण ग्रेव्ही छान होती आणि याच्यामध्ये पण ग्रेव्ही छान होती. ते करून बघा. चला, तेल सुटतं आहे बघा. याच्यामध्ये तेल सुटलं आहे. आता हा मसाला त्यात टाकते आणि छान हा मसाला याच्यामध्ये भाजून घेऊया तेलामध्ये. जे मी अंडे आपण फ्राय केले होते ना, हे अंडे छान आपण मधून कट करून घेऊया. असं जास्त पीसेस नाही करायचे, फक्त 2च पीसेस करणार आहे मी. आणि तर हे मसाला वाटून घेतला होता ना आपण, हे छान असं धुवून घेते आणि याच्यामध्ये पाणी टाकते. तर ही ग्रेव्ही आपली एवढीच मी कन्सिस्टन्सी ठेवणार आहे, एवढीच थिक ठेवणार आहे. आणि याच्यामध्ये जाणार आहे मीठ. तर हे जे अंडे होते हे आपण याच्यामध्ये टाकायचे अंडे. याला उकळी आल्यानंतर थोडेसे उकळी येऊन द्यायची. त्याच्यानंतर वरून आपण कोथिंबीर टाकणार आहोत. तर बघू शकता इथं राजवी बघा काय करते. राजवी काय करते तू सांग बरं. राजवी आता झोपेतून उठली. हां, काय लावतीये? काय माहिती काय राजवीचं बघा चाललंय. इथं तिने बेसन आणि हळद मिक्स केलंय आणि मस्तच बघा चेहऱ्याला लावायचं चाललंय. आणि हे तिचं गपचूप चाललं होतं, मला माहिती नाही काय करते ते. बघा आरशात चाललंय बघून सगळं करायचं. हो भूत दिसतं भूत. हो बापरे, घाबरले मी. अगं बाई भूत. इथे बघा भूत बसले इथं. वाळण्यासाठी ठेवलंय. हा राजवी, वाळायला ठेवलंय. हो म्हणायचं हो. अरे हात नको लावू, हात नको लावू. आहा आहा आहा, कशी चालते राजवी. तिला तयार केल्यावर काय बोलली. राजवी भूत झाली तो. पिवळं भूत झालं का. बापरे, कोणी सांगितलं तुला असं. कोणी सांगितलं सांग बरं. दीदीने केलं होतं का म्हणून तू केलं. वाव. आहा आहा आहा, कशी चालते राजवी. तिला तयार केल्यावर काय बोलली. राजवी भूत झाली तो. पिवळं भूत झालं का. बापरे, कोणी सांगितलं तुला असं. कोणी सांगितलं सांग बरं. दीदीने केलं होतं का म्हणून तू केलं. वाव. तर आपली राजवी बघा छान छान रेडी झाली आहे लग्नासाठी. हो ना राजवी. आता मी तयार झालेली आहे आणि आम्ही निघालो आहे आता लग्नाला. चला, तर आम्ही आता कुठे चाललो आहे लग्नाला ते तुम्हाला दाखवते. चला, तर बघा
इथं दिशा पण तयार झालेली आहे. चल तर आम्ही आता निघतो आणि तसं पुढचं सगळं दाखवतो. तर आम्ही इथं बसलेलो आहे लग्नासाठी आणि अजून काही लग्न झालेलं नाही आहे. सगळेजण येऊन बसलो आहे, नवरा नवरीची वाट बघतो आहे. चला तर मी जसं लग्न लागेल तसं तुम्हाला तसं सगळं शेअर करते. चला सगळं इथं बसलो बघा. काय माहिती आहे काय कंटाळलं का? कंटाळलाय का? बाय करा, हाय करा. चला तर आम्ही थांबलोय, बराच वेळ झाला थांबलोय. लग्न काही वेळेवर लागलेलं नाही आहे. तर बघूयात आता किती वाजता लग्न लागतंय. लग्न होतं 5 वाजता, तर आम्ही उशीर आलो म्हणून बरं झालं. तर चला बघूयात आता काय झालं. भी देखता मैं तेरा रास्ता जिस्म का
कापला जेवायला बसलोय. जेवणामध्ये असं मेन्यू आहे: वरण, भात, भाजी, सलाड, जिलबी, पापड, पनीरची भाजी, कटलेट आणि रुमाल रोटी. तर असं सगळा मेन्यू आहे. तर आम्ही आता मस्त एन्जॉय करून पण जेवायला या. तर आता आम्ही निघालो आहोत घरी. चला, तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा. बाय.